मार्गशीर्ष गुरुवारची पूजा आम्ही बऱ्याच वर्षांपासून आमच्या घरी करतोय। ह्या वर्षी माझी आई गावी असल्यामुळे ह्या वर्षी सगळं काही मलाच करायचं होतं। पूजा, देवीसाठीचा नैवेद्य, म्हणून मी सकाळी लवकर उठून सुरुवातीला सुंदर अशी रांगोळी काढून घेतली आणि मग देवीची स्थापना करायला सुरुवात केली। देवीची स्थापना झाल्यावरती देवीची पूजा करायला घेतली। धूप, आरती हे सगळं काही करून झाल्यावरती मी पुस्तक वाचायला घेतलं। पुस्तकातली ही गुरुवारची कथा तर फारच सुंदर आहे। माझी सगळी कामं दिवसभराची झाल्यावरती संध्याकाळी घरी आल्यावरती मी देवीसाठी छान असा नैवेद्य तयार केला। त्यामध्ये वरण, भात, पुऱ्या, फ्लॉवर वाटाण्याची भाजी, कोबीची भाजी, कोथिंबीर वडी, तळलेल्या मिरच्या, पापड आणि गुलाबजामुन बनवले। नैवेद्याचं सुंदर असं ताट तयार करून झाल्यावर देवीला नैवेद्य अर्पण करून घेतला। गुरुवारचा हा दिवस आहे ना, अजिबात कंटाळवाणा वाटत नाही। हा दिवशी प्रचंड ताजतवाणं वाटत असतं, अजिबात थकवा जाणवत नाही। देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यावरती मी सुद्धा माझा गुरुवारचा उपवास सोडून घेतला। तर माझा दिवस तर खूपच सुंदर होता। तुम्ही सुद्धा गुरुवारचा हे व्रत करता का हे मला कमेंटमध्ये सांगा आणि आत्तासाठी बाय।